आता पाहणार टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। मुंबईत उद्यापासून 10% पाणी कपात, जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेल्यानं निर्णय। भातसा आणि अप्पर वैतरणातून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होणार, पाणी जपून वापरण्याचं आवाहन। ठाणे आणि आसपासच्या भागांवरही परिणाम होणार। मुंबईत दूषित पाण्याच्या एकूण प्राप्त तक्रारींपैकी शहर भागातूनच तक्रारींचा भडीमार। मागच्या वर्षभरात 2687 तक्रारी। मुंबईतील EDTK पश्चिम वॉर्डमधून सर्वाधिक तक्रारी। विद्याविहार पुलासाठी उद्यापासून विशेष ब्लॉक, गर्डर बसवण्याच्या कामासाठी 15 ते 18 मे दरम्यान विशेष वाहतूक आणि वीज पुरवठा ब्लॉक घेतला जाणार। कुर्ला ते भांडूप दरम्यान काही लोकल फेऱ्यांमध्ये बदल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मलबार हिलमधील शासकीय निवासस्थान वर्षावर 36 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सुसज्ज असलेलं एकमेव शासकीय निवासस्थान। सुरक्षेच्या कारणास्तव 1,25,00,000 खर्च। म्हाडाच्या घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ। 16 जून स्वीकृत अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध होणार। अर्जाची संगणकीय सोडत दिनांक, ठिकाण, वेळ नंतर जाहीर करणार। मुंबई विद्यापीठाला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई विद्यापीठ असं नाव द्या। अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांचं मुख्यमंत्र्यांसह 4 प्रमुख मागण्यांसाठी पत्र। मुंबईच्या लोकल प्रवासात आता एसी विरुद्ध सामान्य लोकलचा नवा संघर्ष। वातानुकूलित आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय वेगानं वाढवला जात असताना साध्या लोकल फेऱ्या कमी होत असल्याच्या तक्रारी। मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती। आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं घामाच्या धारांचा त्रास वाढला। पुढील 2 ते 3 दिवस नागरिकांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार। कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईकर हैराण। मुंबईच्या वरळीत उन्हापासून दिलासा देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांच्या माध्यमातून सिग्नलवर ग्रीन शेड, नागरिकांना सावलीचा आधार देण्यासाठी दिलासा। आता पाहणार टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। हॉस्पिटलमध्ये वस्तू घेऊन येताना आरोपीचा सीसीटीव्ही समोर। पुण्यातील हडपसर परिसरात बॉम्बसदृश वस्तू ठेवल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू। हडपसरमधील हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील अतिदक्षता विभागाच्या बाजूलाच बॉम्बसदृश वस्तू ठेवलेला भाग सील केला। रात्री उशिरा एटीएस पथकाकडून पाहणी, त्यानंतर घटनेचा एटीएस तपास करण्याची शक्यता। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून तारांवर कोसळलं। सुदैवानं जीवितहानी नाही। पुणे महापालिकेकडून दरवर्षी 26 लाख लिटर इंधनाचा वापर, पालिकेकडून सुमारे 24 कोटी इंधनावर खर्च। पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर उपाययोजना केली जाण्याची शक्यता। पुण्याच्या महापौरांचं कर्मचारी, अधिकारी यांना इंधन बचतीवर आवाहन। आठवड्यातून एकदा खासगी वाहनाऐवजी सार्वजनिक वाहनानं प्रवास करावा, तर शक्य असेल तर सायकलचाही वापर करण्याचं कर्मचाऱ्यांना आवाहन। पुरंदर विमानतळासाठी आतापर्यंत 30% भूसंपादन पूर्ण। आतापर्यंत 115 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, तर आतापर्यंत 920 एकराचे करारनामे पूर्ण। पुण्यातील विस्तारित मेट्रो मार्गिकेचं काम सुरू। स्वारगेट ते कात्रज या 5.46 किलोमीटर अंतर्गत बोगद्यासाठी TBM मशीनद्वारे सेगमेंट कास्टिंग सुरू। स्वारगेट ते कात्रज असा भुयारी मेट्रो मार्ग असणार। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या मुक्कामाचा बाद अखेर मिटला। माऊलींच्या पालखीचा पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतच होणार। देवस्थानकडून पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर। आता पाहणार टॉप 9 बातम्या जिल्ह्यांमधल्या। अमरावतीच्या दयासागर चौकात 4 चाकी वाहनाचा स्टंट। नागरिकांनी गाडीसह चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं। नाशिकच्या निफाड तालुक्यातील विंसूर आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस। वादळी वाऱ्यामुळे कांदा व्यापाऱ्याच्या शेडचं नुकसान, कांदा व्यापाऱ्याला मोठा आर्थिक फटका। साताऱ्यात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस। पावसामुळे सुमारे 40 घरांचं नुकसान। अनेक घरांवर विद्युत पोल आणि झाडं कोसळली। शहरातील सदर बाजार इथल्या लक्ष्मी टेकडी परिसराला सर्वाधिक फटका। पुणे जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस। दौंडच्या केडगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे नुकसान। अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ। अमरावती शहरासह बडनेरा आणि इतर भागातला पाणी पुरवठा आजपासून बंद। कंत्राटदार संघटनेचा आणि कर्मचाऱ्यांचा इशारा। वेतन आणि कंत्राटदारांचे 18 कोटीचं बिल न मिळाल्यानं कंत्राटदार संघटना आक्रमक।
गोंदियाच्या तिरोड्यात घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार, पुरवठा विभागाकडून 6 सिलेंडर जप्त. वाढत्या तापमानामुळे जळगाव जिल्ह्यात उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू. जामनेरच्या मोहाडीतील 20 वर्षीय तरुणीचा तर अंबळनेर तालुक्यातील बहादरपूरमधील 69 वर्षीय पुजाऱ्याचा मृत्यू. जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंशांच्या पुढे. बुलढाणा जिल्ह्यातील 8 सॉ मिलवर छापेमारी, 50 लाखांचा 800 घनमीटर लाकूडचा साठा जप्त. लाकूड तस्करी विरोधात वनविभागाची धडक कारवाई. बुलढाण्याच्या मोताळा शहरात घाणीचं साम्राज्य, गांधीगिरी आंदोलन करत नागरिकांकडून नगरपंचायतीचं पूजन करून नागरिकांनी नाल्यांची सफाई केली.